नवनिर्वाचित नगरसेवकांचं मी अभिनंदन करतो आणि स्वागतही करतो. मित्रांनो, इलेक्शन होत असतात, जात असतात, ह्या गोष्टी सगळ्या होत असतात. इलेक्शन हे का महत्त्वाचं आहे याची परंपरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये लिहून ठेवलेली आहे. म्हणून आजच्या या जनतेला नवीन वर्षाच्या मी शुभेच्छा देतो. तद्वतच शौर्य दिनाच्या सुद्धा शुभेच्छा देतो. नगरपालिकेला निवडून आल्यानंतर काय असते काय नसते हे नागरिकांचं एक केंद्रबिंदू आहे, समस्या निवारणाचं एक केंद्रबिंदू आहे. त्याला आपण आपल्या भाषेत म्हणू की ते मिनी मंत्रालय आहे. ज्या मंत्रालयामध्ये जेवढे डिपार्टमेंट असतात तेवढे डिपार्टमेंट जिल्हा परिषदला आणि नगरपालिकेला असतात. हे माझी धारणा नाही, ती पक्की आहे. म्हणून प्रशासनाचा अनुभव असलेला म्हणून सांगतोय, प्रशासनामध्ये काम करत असताना घटनेमध्येच अशी तरतूद आहे, शासन आणि प्रशासनानं दोघांनी मिळून हे जर गाडा ओढला तर गाडा सुरळीत चालून या गावची या नगराची प्रगती होते, अशी ती माझी धारणा आहे आणि घटनेमध्ये तशी तरतूद आहे. आपण काय आश्वासन दिले होते, आम्ही पॅनल प्रमुख काही मंडळी होतो, आश्वासन दिले होते. त्या आश्वासनाची पूर्तता आमच्याकडून जरूर केल्या जाईल, याच्यात तीळ मात्र शंका नाही. कारण जे चेहरे आहेत ते निष्कलंक चेहरे तुम्ही निवडून दिलेत, त्याबद्दल जनतेचे प्रथम मी आभार मानतो. हे चालत असते, आपल्याला फक्त विकास करायचा आहे आणि विकासावरच आपण निवडून आलेलो आहोत. आमचे रामभाऊ म्हणल्याप्रमाणे जर त्यांनी विकास केला असता पूर्वीच्या सरकारने तर आम्हाला कोणीही निवडून दिलेलं नसतं. आपल्या उमरखेडमध्ये फिरत असताना प्रचारामध्ये मी विधानसभेत तेवढा फिरलो नाही, पण या मात्र बाबूजी घराघरामध्ये जाण्याचा आणि लोकांचे आशीर्वाद घेण्याचा योग आला. इतक्या समस्या आहेत की त्या समस्या सर्वसामान्य माणसाला सुद्धा भेडसावतात. आता उदाहरण घ्यायचं जरा सांगतो, रस्ता खाली आहे आणि 4 फूट उंच त्याची नाली आहे, पाणी कशात जाईल ते सांगा तुम्ही. असा जर प्लॅन आहे या प्रशासकानं जर केला असेल तर ते तुम्हाला आम्हाला परवडणार आहे का आणि तुम्हाला आम्हाला ते पसंत येईल का, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आहेत. मी प्रशासनावर ताशेरे ओढणार नाही, पण प्रशासनापेक्षा शासन मोठं असते याची जाणीव या प्रशासनानं ठेवली पाहिजे असं माझं मत आहे. प्रशासनानं सांगेल ते काम केलं पाहिजे, पण नियमात बसून. आम्ही आमचा तुम्हाला घडघडी म्हणून वापरणार नाही. कोण्याही कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी नियमात बसूनच काम करावं, अनधिकृत कोणतेही कामं करू नये अशी माझी भूमिका आहे आणि ती ठाम भूमिका आहे. आमचे जेवढे नगरसेवक असतील, आमचे अध्यक्ष महोदय असतील, तुम्हाला अनधिकृत कोणतेही कामं करायला लावणार नाही एवढी मात्र मी खात्री करतो. परंतु प्रशासनानं आपली ज्ञानबाची मेघ या नात्यानं, मी प्रशासनामध्ये काम करतोय, ज्ञानबाची एक मेघ या नात्यानं जर गाड्या करत बसलं तर आम्हाला प्रशासनाचा अनुभव आहे. तुमची गाठ शासनाची आहे आणि हे शासन म्हणजे हे लोक आहेत. या गोष्टीचा तुम्ही विचार करू नका. उदाहरणार्थ जर सांगायचं झालं तर मी या नगरपालिकेचे वाभाडे काढणार नाही. मुक्कामावर जे बातमी छापायची तर छापा. प्रशासनामध्ये काम केलेला प्रदीर्घ अनुभव आहे. जर टेंडर आज ओपन केले, टेंडर जर आज कॉल केले, 21 दिवस द्या, 42 दिवस द्या, 45 दिवस एका नियमात तरतूद आहे. त्याच्यानंतर ओपन होते, त्याच्यानंतर इव्हॅल्युएशन होते, त्याच्यानंतर फायनान्शियल बीड ओपन होते आणि फायनान्शियल बीड ओपन झाल्यानंतरच वर्क ऑर्डर दिल्या जाते. हे आमचा अनुभव आहे. पण तुम्ही काय केले, तुम्ही टेंडर कॉल केले, XYZ माणसाची तुम्ही की लावली, कोणाचं लो आहे ते बघितलं, त्याला बॅक डेटमध्ये तुम्ही वर्क ऑर्डर दिली आणि फायनान्शियल बीड आचारसंहिता लागल्यानंतर तुम्ही ओपन केलं. हो, हे कोण्याने मात तरतूद आहे. असं का करता तुम्ही प्रशासकाने, का करावं असं प्रशासकाने? या देशामधल्या सगळ्या IPS अधिकाऱ्यानं जर असा निर्णय घेतला शासनाच्या विरोधात जायचा तर इथली लोकशाही जिवंत राहणार नाही. ही अतिशय चूक पद्धत आहे, घातक पद्धत आहे. प्रशासनाला माझी विनंती आहे, आता सुधरा. आम्ही तुमचं जुनं काही काढणार नाही. सुधारण्याची वेळ आलेली आहे. सुधारलं पाहिजे, कामं केली पाहिजेत, एवढीच रास्त तुमच्याकडून अपेक्षा आहे. बाकी काहीच अपेक्षा नाही.
प्रशासन आणि शासन हातात हात घालून विकासाचे कामं केले पाहिजे, गोरगरीब जनतेचे कामं केले पाहिजे, एवढीच अपेक्षा आहे. आम्ही आश्वासन पदाधिकारी काही देतो, पण आम्ही दिले आश्वासन ते प्रामाणिकपणानं दिले आणि लोकांच्या हिताचे दिलेले आहे. लोकांना इथं तकलीफ होऊ नये, लोकांना दररोज इथं गर्दी दिसू नये, लोकांचे कामं वेळेत व्हावेत, सगळे आमच्या नगरसेवकांना सूचना आहे. त्याच्यामुळे ते तंतोतंत पालन करतील अशी माझी धारणा आहे. एक प्रोटोकॉल असतो शासन आणि प्रशासनामध्ये, अलिखित प्रोटोकॉल आहे आणि हा प्रोटोकॉल राज शिष्टाचार मंत्रालयासाठी निर्माण झालेला आहे. कदाचित तिथल्या प्रशासकाला ते माहिती नसेल. 4 वर्षे प्रशासक होते तुम्ही असं समजू नका. तुम्हाला प्रशासक असताना प्रोसिडिंग लिहावं लागतं, मीटिंग स्वतःच्या अध्यक्षतेखाली स्वतःच लिहावं लागते. याची जाण तुम्हाला असली पाहिजे, एवढंच मी सांगतो. एक पेपरला बातमी आहे, एका आमच्या महाराजांनी GR टाकला की नगरपालिकेचे 5 कोटी रुपये BNCला वर्ग केले, PWला. आमची काही हरकत नाही, तुम्ही PWला वर्ग करा, तिकडे दुसरं डिपार्टमेंट यांनी बांधकाम विभागाने वर्ग केलं त्याला वर्ग करा, आमचं काही म्हणणं नाही. काम नगरपालिकेतच होते याची मला खात्री आहे. या नगरसेवक 17 किंवा 26 एक अध्यक्ष ते काम नगरपालिकेमध्ये झालं असतं, नगरपालिकेच्या इंजिनियरनं केलं असतं तर त्या कामावर हे 27 डोळे असते, 27 डोळे असते आणि काम क्वालिटीचं आणि क्वांटिटीचं झालं असतं. आमदार महोदय, तुम्ही एका पक्षाचे आमदार नाहीत, त्या 3,18,742 मतदारांचे तुम्ही आमदार आहात. काय असं घडलं होतं की तुम्हाला तिथं जाऊन पत्र देताय तुम्ही आणि PWला निधी वर्ग करताय? कारण तिथं बघणारे कोणी नाहीत असं वाटते का? अरे काम तर या नगरपालिकेतच होणार आहे आणि हे पुन्हा लोक त्या कामावर देखरेख करणार आहेत. लोकांच्या हितासाठी क्वालिटीचं आणि क्वांटिटीचं काम करून घेणारा होता. बोगॅसिटी झाली असेल मला काही टेन्शन नाही त्याच्याशी. याच्यानंतर मात्र होणार नाही, ध्यानात ठेवा. काय कशाचं? अरे मी पडलोय, मी हार मानला आणि दुसऱ्या दिवशी आमदाराला फोन केला, साहेब तुमचं अभिनंदन, तुम्ही आमचे आमदार आहे, साहेबराव कांबळेचे आमदार आहे, आणि पुष्पगुच्छ घेऊन गेलो मी त्यांच्या घरी, त्यांचं अभिनंदन केलं. तुमचं तेच कर्तव्य होतं. नगराचा प्रथम नागरिक निवडून आला, फोन करा, जाऊ नका. प्रशासकांनी फोन करा, जाऊ नका. कुठली मगरुरी आली तुम्हाला एवढी? अरे लोकशाही बाबासाहेबांनी दिलेली आहे, जिवंत आहे. तुम्ही असं समजू नका शेण पडलं तर माती घेऊन उठते, याचा अनुभव आम्हाला आलेला आहे. ते आम्हाला आणायचं असेल तर प्रामाणिकपणानं सांगतो इथल्या प्रशासकाला, झालं गेलं विसरून जा, पण येथून प्रामाणिकपणानं काम करा. कोणताही नगरसेवक जर काही गडबड करत असेल तर आम्हाला सांगा, आम्ही तुमच्या पाठीशी तयार आहोत, प्रशासकाच्या पाठीशी तयार आहोत. परंतु तुम्ही चुकू नका. चुकलं झालं गेलं जाऊ द्या. आता बॅकडोर एंट्री करू नका. तुम्ही कॉन्ट्रॅक्टरला इथं बोलू नका. त्या सगळ्या भानगडी आम्हाला कळतात. तुमच्यातलेच काही लूज पोमचर असतात ते सुद्धा आम्हाला येऊन सांगतात. हे सगळ्या डेट वाईज कोण सांगलं असेल? अरे सगळे मांजराने किती जरी म्हणलं ना, डोळे झाकून दूध पितो, साहेब असं काहीच होत नाही हो. या लोकशाहीमध्ये सगळ्याचे डोळे तत्पर असतात. तुमच्यातले 1-2 लोक येऊन सांगतात, साहेब या डेटमध्ये टेंडर ओपन केलं, त्या डेटमध्ये असं केलं, कॉन्ट्रॅक्टर यायलेत साहेब, बिल काढायलेत साहेब, सगळं कळते हो. आचारसंहिता असताना तुम्ही कसं टेंडर कॉल करता? अरे नगराध्यक्ष कार्यान्वित असताना तुम्ही टेंडर कसं ओपन करता? हे तुम्ही आमच्या अधिकारावर आणलेला गद्दा आहे, हे लोकशाहीवर आणलेली गद्दा आहे. ते असं करता कामा नाही. तुम्हाला मी समज देतोय, तुमच्यापेक्षा मोठ्या पोस्टवर मी होतो, ध्यानात ठेवा. मला प्रशासन काय ते माहीत आहे आणि आमदारकीला पडल्यामुळे शासन काय आहे ते माहीत झालं नाही. त्याच्यामुळे काळजी करायची नाही. इथल्या सर्व कर्मचारी अधिकाऱ्याला विनंती आहे, तुम्हाला 1 रुपयाचा त्रास या नवीन कार्यकारिणीतून होणार नाही, एवढी गॅरंटी देतो. 1 रुपयाचा होणार. एवढंच आहे की तुम्ही गोरगरिबाचे कामं करावेत प्रामाणिकपणाने, एवढीच इच्छा. आम्हाला काही काढायचं नाही. गेलं ते गंगेत मिळालं. तुम्ही हे सगळ्या चुका केल्यामुळं आम्हाला इथं बसण्याचा योग आला आणि सर्व हा योग या नगरीच्या सर्व नागरिकांनी आम्हाला भरभरून यश दिलं. त्याबद्दल मी या नागरिकांचे, या मतदारांचे सर्वांचे आभार मानतो. आणि या मंचावर बसलेली जी मंडळी आहे, या मंडळीने जे परिश्रम घेतले तुमच्यासाठी, त्या मंडळीचे सुद्धा आभार मानतो.
जास्त काही बोलत नाही. पुन्हा योग आला तर बोलू. आमचे नगरपालिकेत माझं लास्ट आहे, याच्यानंतर आम्ही कधी येणार नाही. आज होते एकदा फॉर्म भरायला आलो, त्याच्यानंतर ते ग्राउंड बघायला आलो जनाब बाई ते आता आलो. याच्यानंतर या लोकांच्या हातात जे नगरपालिका आहे, आम्हाला त्याच्याशी काहीच देणं देणं नाही. का उणिवा असतील काय हे असतील तर ते लोक बघून घेतील. प्रशासक कसा असावा आणि प्रशासन कसं असावं हे जैन साहेबाच्या माध्यमातून आहे. असं तुम्ही जैन साहेबाला इग्नोर करण्याच्या भानगडीत पडू नका. तो माणूस विधिज्ञ आहे, तो माणूस श्रीमंत आहे, तुमच्यासारखा दारिद्र्याचे खालचा नाही. एवढंच तुम्हाला सांगतो मी. हा माणूस कसा आहे, प्रांजळ आहे, प्रामाणिक आहे, निष्ठेज आहे आणि इमानदार माणूस आहे. म्हणून हे आमचं चॅनल आलेलं आहे. म्हणून म्हणतो तुम्हाला सर्वांना सांगतो की ते माणूस BPL बिलो पॉवर्टी लाईनच्या खाली नाही. त्याची तुम्ही काळजी करू नका. आणि ते तुमच्या पुढे कोणापुढे, तुमच्या पुढे म्हणजे तुम्ही समजू नका की प्रशासकाच्या पुढे झोळी पसरणारा माणूस नाही. हा माझा वाघ आहे आणि तो वाघ काम करेल आणि तुम्हाला न्याय करेल. जय हिंद, जय महाराष्ट्र. विशेष म्हणजे या पुतळ्याचं एक काम राहिलं. मी योगायोगानं ते बोलायचं राहिलो. शिवाजी महाराजाचं पुतळ्याचं काम आहे. आदरणीय अध्यक्ष महोदय, तुम्हाला विनंती आहे, राहिलेलं काम पूर्ण करा आणि आमच्या नागरिकाला ते शिवाजी महाराजांनी जे दिलेलं आहे त्याचा आस्वाद घेऊ द्या, एवढीच विनंती करतो. ते आता होईल ना, NOC देणारच नाही. यायचं आता तुम्हाला हात नाही NOC. डोंट वरी. मी प्रशासन होतो, मला माहिती आहे ना माझे अधिकार किती आहेत. पण शासनाचे अधिकार अमर्याद असतात. ओके, थँक्यू. धन्यवाद साहेब. यानंतर उमरखेड जनशक्ती पॅनलच्या नवनिर्वाचित अध्यक्षा सौभाग्यवती तेजश्री ताई जैन आपले या ठिकाणी मनोगत व्यक्त करतील अशी मी त्यांना विनंती करतो. उमरखेड जनशक्ती पॅनलचा, उमरखेड जनशक्ती पॅनलचा. राजमाता जिजाबाई साहेब, रयतेचे राजे कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रपिता महात्मा गांधी, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शिक्षणाची प्रवेशद्वारे ज्यांनी खुली करून दिली असे महात्मा ज्योतिबा फुले,